भांडी घासा आणि कपडे धुवा. सकाळ दुपार संध्याकाळ हीच काम नशिबाला. आणि हे नवरा असला साख्या टाक्या नुसता गावभर बोंबलं थिंडतो. आणि त्या म्यावना कुठलं ते माझाच भाऊ आहे. त्याची भर अजून कामाला मला नुसतं राब राबायचे. काय चाललंय मग? आले का? कुठे गेले होते बोंबलं थिंडायला? अरे कुठे बोंबलं थिंडायला म्हणजे? तूच मला काय म्हणली जा दुसरं कुठेतरी कामाचा सोर्स बघा. गेलतो मग काम शोधायला. अहो काम बघाय पाठवलं होतं का बोंबलं थिंडायला पाठवलं होतं? अगं तसं नाही होणार. बोंबलं तर थिंडावं लागल त्याशिवाय काम सापडतंय का? गावावर वळून सोडलेलाच आहे तुम्हाला. इथं बायकोला मदत करायची ते काय नाही. ते बोंबलत नवशा कुठं गेला. इथं पाणी मी एकटीने भरलं सगळं. कळत नाही का तुम्हाला? कळतंय की. हा आपण तुझ्याशिवाय कोण काम करतय का? हा तेच तर नशिबाचं दुःख आहे माझ्या. कशाचं दुःख? तुझ्या हाताला आहे ना असं कामाचं येड आहे ना. काम अशी भरा 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 करते. आम्हाला कुठे जमते यात? छान चढव झाडव आणि बटकन पाडा खाली मला. तसं नाही रे. कौतुक करायला पाहिजे का नको? हा हे बघ धुन तुझ्यासारखं धुते का कोण? अख्ख्या गावात कोण धुत नसल. बोल बच्चन करायचंच कामाचे तुम्ही. अरे आता काय बोलू बच्चन? कौतुक करावं का नाही? काय नाही बाई कौतुक करतात. धू धू धू. हा धुते. जोरा जोरात धू चांगलं. तुम्ही कामाचं बघा पहिलं. बघतो कामाचं. आणि साबण लावा अजून 10 साबण लागलं तरी हरकत नाही. हो ना पेट्याच्या पेट्या भरून ठेवल्यात घरात तुम्ही साबणाच्या. अगं नसत्याला भरून ठेवल्या. संपलं तरी कशाला काळजी करते तू? नुसती फुशारकी माराय जमती तुम्हाला चांगली. बाकी काय नाही येत. हुशारकी म्हणजे काय? आपण काय कमी आहे काय? मी काय म्हणते हे सगळं सोडून जाऊ आपण गावाला राहायला तुमच्या आई बापाकडे. मग कळेल तुम्हाला. तिकडं नको. का? तिकडच चांगलंय. होय हो तुझी आईस माझी आईस. बोलाय कोण नाही. काम मला कोण लावत नाही. सगळं असं मस्त पैकी चाललंय. असंच पाहिजे ना आयुष्यात मजेत. हा? कसं बघ असं मनासारखं वाटतंय. हो त्यात गंमत बघ ना. माझ्या सासऱ्याने कसं पाठवलं ते एक पार्सल. ते पार्सल कुठे पण सकाळपासून बॉम्बला थिंडतय ते. सकाळपासून बोंबलं थिंडतंय. ते एक काय कमी होतं त्या बापाने अजून त्या भावाला पाठवून दिलाय. कशाला उराव काय माहिती. त्यांनी एक नुसतं नको नको केलं. नुसतं गावभर बॉम्बला थिंडतून कुठाने करतो माय माग. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? हा छान वाटतंय ना आता मला. आता तुम्हाला मजा येत असेल. आता मला त्रास होतोय तर. हा येणारच की. आमच्या नावाने नुसती बॉम्ब चालली होती. आता स्वतःचा भाव आहे तर कसं वाटतंय? बस झालं कामाचं बघा जरा. डोकं चालवा. तोंडातच दम आहे नुसतं बडबड बडबड बडबड. तेच म्हणतोय का काशी मी जरा डोकं लावतो. काय तरी दुसरा उद्योग येईल का करता याचं डोकं चालवतो जरा. एवढा रुमाल घाण करायचा असतोय बाई ह्यो. रुमाल घाम करायचा? आणि आम्ही कुठं काय केलंय? रानात गेलतो तिकडं कष्ट केलं. घाम ना घाम निघाला पुसलं रुमालाने. हायकल कुत्र कष्ट केलं ना घाम निघला. ऐकल कुठं म्हणजे आम्ही काय कष्ट करत नाही काय? लई करता मग दिसतंय ना थोबाडावर. जाऊ दे गप्प बस. मला जरा विचार करू दे. असं करत विचारच. ओके आलं भूत कुठून. आला का तुम्ही? तुमचीच आठवण काढत होती ताई. उचकायला लागलं ते आम्हाला तर अशा. बसता का गप? दाजी उसाचा रस प्यायचा आहे. उसाचा रस प्यायचा आहे? पडशीन पडशीन. ऊन ना ऊन गेलं तुम्हाला आता उसाचा रस प्यायचा आहे का? प्यायचाय म्हणला ना उसाचा रस. मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? काय नाही काय नाही पाचतो की. आम्ही कुठं काय बोललोय? बाबा का उद्योग करतोय तू? उसाचा रस मागच्या वेळेस कलिंगड एकट्याने खाल्ली. लिंबाचा रस बसा बसा प्याला. आता उसाचा रस किती लागल? काय काय नाही. म्हणजे तुम्ही माझ्या भावाचं खाल्लेलं काढता? बाई काय खरं नाही. मी माझ्या बापालाच पडले होते. बाबा माझ्या भावाचं खाल्लेलं काढायला लागला. ग बस. बघ रे बघ नवशा कसला नवरा भेटलाय मला. नवरा दात खाऊ दात खाऊ. अरे ऐक मी काय म्हणतोय. ह्याला तर आपल्याला उसाचा रस पाजायचा आहे. हा आणि ह्याची कॅपॅसिटी आपण बघितलेली. हे लगेच काय माघारी घेत नसतो. आपण काय करू ह्याला 1 2 3 4 5 तर गाल असं सहज लागतील. आणि आशेने हा दररोज आपल्याला उसाचा रस मागल. आपण काय करू ह्या उन्हाळ्याच्या सीझनला आहे ना
ऊसाच्या रसाचं गुऱ्हाळ टाकलं तर मुंगी चावली बया कसला माझा गुणाचा नवरा आहे पहिल्यांदा सुचलं जरा चांगलं काहीतरी कामाचं बघ बघ तुझा पाय गुण किती चांगला आहे रे आणि काय होतंय तिकडं जावा मुंग्या ऊसाचा रस चावल्या. प्या आणि ह्याला पैसे द्या अरे मुंग्या काढल्या या कार्ट्याने अगो बाय 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 मुंग्या अयो. चला आयडिया चांगली सुचली निदान मुंग्या तरी बाहेर आल्या हा? हा अहो, काय तुमचं चाललंय काय नाही हा? बोला काय नाही बोला ह्या मुंग्या जास्त मी येतो नाही तर माझ्या डोक्याला मुंग्या येतील हा? मी ऊसाची सोय करतो. तेवढी करा सोय हा. लवकरात लवकर आणि ती ऊस असू दे मुंग्या तू गप बस काय करतो ऊसाच्या रसाचं गुऱ्हाळ ती मशीन जे असतं ते कुठं भेटते का आणि ट्रॅक्टर बिक्टर बघा ऊस बीस पटक्याच आणि बघा तिथं ना आपण चांगला सगळं सेटअप करू आणि मग ऊसाचा आपला रसाचा धंदा सुरू हा? ए, येऊ का मी सोबत जा यांच्या हा, सोबत यांना जा. सोडू नको एकटं हा जा. मुंग्यावर लक्ष द्या हा. हा मग या चला, बघत चला, बसतो का चला. मोजत बसू हो हो नको नको मुंग्या चावल्या इथं माझ्या पायाला हे उखाळ्या पाखळ्या भलत्याच काडी धडधड करतीय काळजाची नाडी उखाळ्या पाखळ्या भलत्याच काडी धरो धडधड करतीय काळजाची नाडी अर भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी भारी भारी लय भारी माझी कस्टमर आहे ना अजून एवढं वेळ चालू करून आपण सगळं कस्टमर आहे ना मग काय रस्त काढून ठेवतो हा? भारी भारी मी नक्की कस्टमर माझी वैतागवाडी असं कसा आयला रसली भारी राव कस्टमर बोलवा पटापटा बोलवा जरा आता काय बळच उडून आणू का मी त्यांना येईल येईल अशा नको सोडू येईल हा येतील येतील बस का ते डबल करा की डबल अजून डबल केला की आता अजून करा की बरं, एकदा अजून करतो तू हुशार रे बाबा म्हणून सगळं चाललंय हा, मग. याच्या लग्नाची बघा बरं हा जाई त्याच्या बरोबर आहे, बरोबर आहे. याची लाडाची कोंबडी अंड त्याच्या घरात याची लाडाची कोंबडी अंड त्याच्या दारात बस का घराला घर आहे दाराला दार आहे ओढत्यात हा. पायचं मनाडी चला एकदाचा रस तयार झाला आता नुसती कस्टमरची वाट बघायची लय भारी हम्म? माझी वैतागवाडी राहू द्या तिथंच आता ते तिथंच राहू द्या मग काय करायचं कस्टमर येऊ द्या की अच्छा आल्यावर कला भरायची हा हा, बरोबर बोलले बरोबर बोलले माझी वैतागवाडी भारी भारी काय रे दाजी माझी वैतागवाडी बोल काय झालं गिराईक आहे ना तर मला द्या ना मी करतो ना पहिलं उद्घाटन द्या हो माझं भाव तुमच्या तोंडाने उद्घाटन हा. करायचं करायचंय हा मग गिरागांची रांग लागन माझ्या भावाने उद्घाटन केल्यावर पहिलं तुझ्या भावाने उद्घाटन केलं पहिलं ढोस नीट नीट बोला पी. नीट बोला हा सॉरी सॉरी पी रे हम्म. नीट बोलायचं प्या, हा माझ्या भावासंग हा अजून एक अजून एक हा द्या द्या माझ्या भावाला अजून एक द्या झालं उद्घाटन प्या रस येतच गेला पी. आमचा अजून एक हा द्या. दोन तर गलास संपवले रे या खटक्यात ये बाबा नजर लाव सांग नाही, नाही. पाठ दुखल त्याच उद्घाटन आहे उद्घाटन आर सोड भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी भारी भारी लय भारी माझी दाजी अजून एक घे 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 बया माझा भाऊ किती चांगला ऊसाचा रस पितोय आवडी आवडीने धर. किती गला पितोय झाला अरे एक गिऱ्हाईक नाही आला अजून उद्घाटनाच्या नावाखाली 7-8 गलास बसवली 10-12 झाल्यात 7-8 नाही
10-12 झाल्यात. लय कौतुक. दाजी अजून एक द्या ना, मा पोट नाही भरलं. ए बाबा, पोट नाही भरलं. 1 रुपयाचा धंदा नाही झाला आणि तुझं पोट नाही भरलं. याला काय बस मे रोग झाला काय रे? काय म्हणले तुम्ही? काय म्हणले? अगं बस मे रोग माझ्या झाला. भावाला असं बोलता तुम्ही? माझ्या भावाने काय केलं? नुसतं 10-12 गालास उसाचा रस पिला ना. अगं 10-12 गाला 100-200 रुपये धंदा झाला असता माझा. नाही बाय, मला नको उसाचा धंदा. मी जाते निघून बाहेर. ए बाबा, तुझं हे असंच असतं. तुम्ही माझ्या भावाचं का काढलं? नीट बोल. नीट बोलणार नाही मी. नाही बोलणार नीट नीट मी. बोल. त्या भावावरून वाद नाही घालायचा. वाद नाही घालायचं म्हणजे काय केलं होतं लेकरांनी? काय केलं लेकरांनी? कुठे नवीन मी काहीतरी करायला गेलो ते आलंच हे नवीन मध्ये नुसतं. हे त्याच्यामुळे सुचलंय चांगलं धंद्याचं. अगं कळलं का? त्यांनी बसवलं ना माझा धंदा पार. बसवलं म्हणजे उद्घाटन केलं. उद्घाटन उद्घाटन केलं. एक कुत्रे नाही तर रस प्यायला. येईल ना जरा दम काढा ना. तुमच्या दोघांची तोंड बघूनच असं होतंय. माझ्या एकट्याचं असं हा. तोंड नुसते बसा आले असती. काय बाई, सकाळ सकाळ तरी चांगलं बोला जरा. हा, तोंड बघितलं का आरशात कधी? तोंड बघितलं दादा बघितलं. झडुकार दिसतंय. म्हणून तरी मी म्हणलं गिऱ्हाईक काय आहे ना. काय पण गाडीत तुमचं थोबाड बघून गाडी थांबा ना. तुम्ही इथून हटा, आम्ही तो थांबतो. बघा गिऱ्हाईकाची रांग लागते का नाही. तुमच्या दोघांची तोंड बघितलं तर कुत्रा सुद्धा येणार नाही. लय बोलले हा तुम्ही आता. तू पण लय बोलली. माझ्या नादी लागून तर टेबल डोक्यात घालीन मी. अरे माझा वाटत जाऊ नका. तू गप्प बस. नाही, मला उचल धंदा करायचा. जाते मी निघून. जाते निघून. अशी कशी जाते? एवढं सगळं मी पैसा खर्च केलाय. अशी जशी नाही जायच्या ना तर बघ मग तुला अशी एक बुक्की घालील ना, एका बुक्कीने तुला दात पाडेल तुझा. माझे दात पडल्यावर तुमचा एक तरी दात बघायला मिळेल का तुम्हाला? एक तरी? हा. 10 दात दिसतील 10. बघ कसला दाजी बघ तुझा. हाय का का तोंड्या? खा तोंडे. नीट बोल. अच्छा. माझ्या केसांना नीट करा केस माझी. नीट नीट नीट. बापाचं नको नाव काढू. जा. आयला एक गिऱ्हाईकाने धंदा बसवला लागले रडायला परत बापाचं नाव सांग. 10-12 गलास दिलं तर किती मारलं, किती उरकलं. अगं 10-12 गलास. बघा लोक कुठं गेली. बघा कसं नाटकी करतो हा माझा नवरा. 10-12 ग्लास कमी आहेत का? कसा बसा पेलो. याचं पोट एवढं होतं. आता बघ कसा मोठा फुगा झाला. गप्पा गिऱ्हाईक आलं. नवशा इकडे बोल ना मिथून. नवशा, तुझ्या दादीने तर उसाच्या रसाचा धंदा चालू केला. एक रस 5 की उसाचा. चल की भाऊ चल. अरे चल. अरे चल. अरे चल ना. बस. नीट बस रे. दाजी कडून. हा, घेऊन ये 2 घेऊन ये. नवशाला भारी रे. गिऱ्हाईक आलं. या बस ना. काय नाही आपलं असंच चाललं आहे ना. हा, नवरा बायकोंचं. हा. किती? एक फुल आणि एक हापरस द्या. काढू. हा आलं का नाही गिऱ्हाईक? पहिलं गिऱ्हाईक आलं. नवशा धर, कस्टमरला देऊन ये बरं तुझ्या हाताने उद्घाटन. हवय आता ना आपण भरपूर उसाचा रस काढून ठेवू. मग चांगलं ना. गिऱ्हाईक आले ना गिऱ्हाईकाचं लय गाय होईल आपली. नको मला तुमचा रस. उष्टा दिलाय रस. उष्टा रस दिलाय मला तुमच्या मेवणीने. बर्फ पण चाटून दिलाय. नको अजिबात तुमचा रस. मी सगळं बघितलंय. बर्फ चाटून दिलाय. अख्ख्या गावात सांगतो तुमचं नाव आता. उष्टा रस पाचताय म्हणून. होय. आता तुमचा धंदाच बंद पाडतो आता. बघा तुम्ही. नाही नाही चाललो मी. तुमचं नाव सांगतो आता. अख्ख्या गावात सांगतो तुमचा बंदच पाडतो धंदा. बया काय करूया नवशाला? झाला का उद्योग आता? अरे ही आली ना बियात मला माहिती होतं. ही वाटच लावणार माझ्या धंद्याची काही ना काहीतरी. त्याला पाजला होता ना रस. कशाचा पाजला तुझा भाऊ? लय कौतुक करते माझा भाऊ बसला का आता? झालं का बोंबाल सगळं? काय
काय म्हणजे काय नुसतं भावाचं कौतुक बघितलं का त्याने कसला गोठाळा केला. तुला काही कमी केलता का उसाचा रस? कशाचा हा, कमी सांगा केला? बरं. मला वाटलं तेवढंच एक माणूस वाढलं मदतीला त्याच्यामुळे चांगला धंदा चालेल तर त्याने केली सगळी बोंब माझी. इथं येऊन थांबलाय काय? तुला काय कमी केलता रे? हा काय कमी केलं तर आता हे बाबा अख्ख्या गावात जाईल सगळ्या लोकांना सांगल की ह्याचा रस नाही प्यायचा आणि माझा रसाचा धंदा बुडला. हे सगळं भांडवल बसलं ना माझं तुमच्या दोघांच्या नादीला. हे घे ऊस अख्ख्या आयुष्यात आहे ना ऊसाचा धंदा तर कधीच नाही करणार. दुसरा धंदा करू पण हा नाही धंदा करणार. अहो, दोन काकी जरा किती बडबड करताय. झाली ना चूक भावाकडनं. गावाकडे चूक झाली अगं तिसरी चूक झाली ना? चौथी सगळं चुकच आहे. चुकून केलं बघा त्याने. असं तिकडे कोणी घालत चाललो मी. अहो, असं नका करू उसाचा धंदा. अहो, एवढं भांडवल गुतवलंय त्याचं काय? ओ थांबा ना. अहो थांबा ना. कळलं दाबा आजवर नाव नका माझ्या ती बावंती बसा तिकडे बोंबले अहो तुम्ही. थांबा की. अहो कुठं जाता हो? आता तुम्ही येऊ नका अहो, थांबा ना. चपल्याने मारलं मी चपल. अहो थांबा की. याच्या लग्नाची वरात अरे सोड भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी 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 लय भारी माझी वैतागवाडी